नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत आहात आरबीसी ऑनलाईन बाय दत्तात्रय राऊत या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे डॉक्टर दत्तात्रय राऊत. तुम्ही बघत आहात या ठिकाणी आज आपण बघत आहोत 12वी सायन्स मधला अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर, जो की बोर्डाच्या परीक्षेकरिता 3 गुणांसाठी विचारला जातो. फॉर दी 3 मार्क्स, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर जरी 3 मार्कासाठी असला तरी ह्यामध्ये तुम्हाला इझी ट्रिक्स मधून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील बोर्डच्या परीक्षेकरिता. ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन ह्या दोन टर्म्स ह्या ठिकाणी आपण बघू शकतो. ऍक्च्युली ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन या दोन टर्म मध्ये आपण जर बघितलं, व्हॉट इज अ ऑर्गॅनिझम अँड व्हॉट इज अ पॉप्युलेशन, आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत की ह्या ठिकाणी ऑर्गॅनिझम म्हणजे एनी organism. It may be plant, it may be animals, it may be human beings, or it may be microorganisms. Is a part of biomes. ह्या पृथ्वी तलावर आपण जर बघितलं तर हे बायोम जे आहे की ऑर्गॅनिझमचं इथं साम्राज्य आपल्याला बघायला मिळतं. अ पार्ट ऑफ बायोम. बायोम म्हणजे त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिझम बघायला मिळतील. दॅट इज नोन ॲज दी अ पार्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स. दॅट इज अ पार्ट ऑफ बायोम्स अँड मेनी ऑर्गॅनिझम. म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे काय, त्यांची संख्या जास्त असणे. जसं की आपण जर बघितलं ह्युमन पॉप्युलेशन, तर ह्युमन पॉप्युलेशन जगाच्या पाठीवर आपण जर बघितलं तर साधारणपणे 900 करोड आपल्याला जगामध्ये ह्युमन पॉप्युलेशन आपल्याला बघायला मिळेल. तर इंडियामध्ये आपण जर बघितलं तर इंडियामध्ये 150 कोटी एवढं पॉप्युलेशन भारताचं आज आपण व्ह्यू करू शकतो. आणि त्यातले त्यात महाराष्ट्राचा आपण जर बघितलं साधारणपणे तर त्या ठिकाणी 12 ते 13 करोड कोटी एवढं पॉप्युलेशन हे महाराष्ट्राचं आपण बघू शकतो. तर ह्या ठिकाणी ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन मध्ये आपण बघत आहोत. तर बघा, या ठिकाणी ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हा जो चॅप्टर्स आहे, कॅन यू रिकॉल, हा त्याच्यामधला आपल्या टेक्स्ट बुक मध्ये प्रश्न विचारलेला असतो की व्हॉट इज इकोसिस्टीम अँड व्हॉट आर दी बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स ऑफ द इकोसिस्टीम. बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण जर बघितलं तर ह्या टेक्स्ट बुक मध्ये कॅन यू रिकॉल मध्ये प्रश्नामध्ये आपल्याला चॅप्टर समजावून घेत असताना व्हॉट इज अ इकोसिस्टीम. इकोसिस्टीमचा अर्थ काय होतो की इको म्हणजे इन्व्हायरमेंट अँड लॉजी म्हणजे स्टडी. पर्यावरणाचा अभ्यास करणारं एक शास्त्र, त्याला आपण इकॉलॉजी असं म्हणतो. आणि ह्या एन्व्हायरमेंटमध्ये जे बायोम्स आहेत, ऑर्गॅनिझम म्हणतो त्याला आपण, की हे जे बायोम्स आहेत, पार्ट ऑफ बायोम्स, बायोम आपण काय आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि एन्व्हायरमेंट काय, इको इको आहे. आणि ऑर्गॅनिझम हे काय झाले, इज अ पार्ट ऑफ दी बायोम्स. त्यामध्ये प्लांट असतील, ॲनिमल असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात इन लास्ट क्लास, प्रिव्हियस क्लासमध्ये. यू हॅव टू ऑलरेडी स्टडीड इन अ स्कूल लेवल्स. व्हॉट इज अ इकॉलॉजी. मग त्या ठिकाणी इकॉलॉजी म्हणजे काय, की स्टडी ऑफ द इंटरॅक्शन अमॉंग दी ऑर्गॅनिझम अँड बिटवीन दी ऑर्गॅनिझम अँड देअर फिजिकल इन्व्हायरमेंट. म्हणजे जी फिजिकल इन्व्हायरमेंट आपल्याला बघू शकतो, ह्या फिजिकल इन्व्हायरमेंट मध्ये जे इंटरॅक्शन होतं, कोणामध्ये, स्टडी ऑफ दी इंटरॅक्शन. कोणाचा अभ्यास करायचा, अमॉंग दी ऑर्गॅनिझम, दोन ऑर्गॅनिझम मध्ये किंवा बिटवीन दी ऑर्गॅनिझम अँड देअर फिजिकल इन्व्हायरमेंट. अबायोटिक फॅक्टर जे असतात, फिजिकल इन्व्हायरमेंट म्हणजे आपण आणि निसर्गामध्ये होणारे जे बदल असतात, त्यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होत असतं, त्याला इकॉलॉजी म्हणायचं. सो दिस टर्म इकॉलॉजी वॉज फर्स्टली यूज बाय दी रायटर introduced the ecology actually. हॅकेल हे ठिकाणी हॅकेलने केलं.
पण घेता या ठिकाणी इकॉलॉजी मध्ये बघत असेल एक आहे, बघतो या ठिकाणी नॅचरल वर्ड रेझिंग व्हरायटी ऑफ द forms constitution to study the different organism in a living world, macromolecule cells, tissue, organs, individual organism, population, communities, ecosystem, biomes. आपण जर जे फोर सिक्वेशनल लेवल्स आपल्याला बघायला मिळतील, त्या फोर सिक्वेशनल लेवल्स कोणत्या आहेत? आता ह्या फोर सिक्वेशनल लेवल्स आपण जर बघितल्या तर त्यामध्ये बघूया आपण काय, तर ह्या इकॉलॉजिकल फोर सिक्वेशनल लेवल्स आहेत. Ecology is the study of the interaction among the organism, between the organism and their physical environment. आत्ताच आपण त्या ठिकाणी त्या डेफिनेशन म्हणायचं, कम्युनिटीज कोणाला म्हणायचं, पॉप्युलेशन कोणाला म्हणायचं, बायोम्स कोणाला म्हणायचं. The four sequential levels with the increasing the complexity of the ecological organization. इकॉलॉजिकल ऑर्गनायझेशन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय होत असतं, इन्क्रीजिंग कॉम्प्लेक्सिटी तयार करत असतं. आपण जर सांगतो की ऑर्गॅनिझम जे असतात, ऑर्गॅनिझम इज दी अ बेसिक युनिट ऑफ दी इकॉलॉजिकल हिरार्की. इकॉलॉजिकल हिरार्की मधला हा ऑर्गॅनिझम, हा ऑर्गॅनिझम आहे. हा ऑर्गॅनिझम हा बेसिक काय आहे, इज दी बेसिक युनिट ऑफ दी इकॉलॉजिकल हिरार्की. इकॉलॉजिकल हिरार्की मधला हा बेसिक युनिट्स बघायला मिळेल आपल्याला. सेकंड आपण जर बघितला तर त्या ठिकाणी सेकंड जर त्या ठिकाणी संख्या वाढत असेल किंवा ऑर्गॅनिझम निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी त्याला पॉप्युलेशन एकाच काइंडचे, एकाच प्रजातीचे, inhabiting a geographic area constitute the population. त्याला पॉप्युलेशन म्हणायचं. म्हणजे कोणाचं प्लांट असेल, जसं आपण ॲनिमलचं पॉप्युलेशन काउंट केलं, जसं की आपण बघितलं तर भारतामध्ये त्या ठिकाणी संख्या, लॉयनची संख्या, टायगरची संख्या ही जी आहे ही साधारणपणे किती आहे याचं पॉप्युलेशन काउंट केलं. जसं की भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे. तसं काय केलेलं आहे, देर इज अ जिओग्राफिकल एरिया, त्या एरिया काय किती त्याचं काउंट आहे त्याला म्हणतात पॉप्युलेशन. थर्ड इज दी कम्युनिटीज. मग ही कम्युनिटीज किती आहे, सेव्हरल पॉप्युलेशन डिफरंट स्पेस इन पर्टिक्युलर एरिया कॉन्स्टिट्यूट दी कम्युनिटी दॅट वन अनदर इन द स्पेस. कम्युनिटीज म्हणजे एक समाज, की ह्या ठिकाणी एवढ्या डिफरंट मध्ये असतील तर त्याला काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज कम्युनिटीज. आता समजा ह्या ठिकाणी आपण जर विचार केला तर कम्युनिटीज म्हणजे काय, की सेल्फ पॉप्युलेशन ऑफ द डिफरंट स्पेस. हे तुम्ही बघू शकता की एकूण त्या ऑर्गॅनिझमची संख्या किती आहे, त्या ऑर्गॅनिझमची संख्या किती आहे, म्हणजे सेव्हरल कम्युनिटीज, सेव्हरल स्पेसिस, पर्टिक्युलर एरिया. आणि त्याच्यानंतर फोर्थ लेवल जे आहे बायोम्स. इट इज अ कन्स्टिट्यूट अ लार्ज रिजनल टेरिस्ट्रियल युनिट limited by a climatic zone having a major vegetation zone, a plant community and associated with the fauna. म्हणजे ऍक्च्युली बायोम्स म्हणजे काय, की वेगवेगळे जे लार्ज रिजनल टेरिस्ट्रियल युनिट्स आहेत, लार्ज टेरिस्ट्रियल युनिट्स आपण म्हणतो, त्या ठिकाणी जे काही लार्ज टेरिस्ट्रियल युनिट्स आहे डिलिमिटेड बाय अ स्पेसिफिक क्लायमॅटिक झोन. प्रत्येक ठिकाणी काय झालंय, क्लायमॅटिक झोन तयार झालेला आहे. म्हणजे टेरेस्ट्रियल लँडवर जर बघितलं आपण, डिलिमिटेड बाय अन क्लायमॅटिक झोन हॅव्हिंग अ मेजर व्हिजिटेशन झोन. प्लांट कुठं ग्रोथ होतात त्या ठिकाणी, प्रत्येक झोन क्लायमॅटिक झोन मध्ये त्या ठिकाणी निर्माण होणारे जे काय आहेत, डिलिमिटेडचा अर्थ काय होतो, सोडून. टेरेस्ट्रियल युनिट डिलिमिटेड बाय दी a specific climatic zone.
ती मेजर व्हिजिटेशन झोन, आणि त्या ठिकाणी मेजर व्हिजिटेशन झोन कोणते आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे 4 व्हिजिटेशन झोन आपल्याला बघायला मिळतील. तर त्या ठिकाणी बघूया आपण की हे 4 व्हिजिटेशन झोन तुम्हाला बघायला मिळतील. आता हे बघा, ह्या पिक्चर्स मध्ये आपण बघू शकतो किंवा ह्या ठिकाणी बघू शकतो. हे 4 तुम्हाला काय दिसतात की देर आर दी 6 मेजर ग्रुप्स ऑफ दी टेरेस्ट्रियल बायोमास. म्हणजे बायोमास म्हणजे काय की वनस्पती आणि जीवजंतूंचा एक मोठा नैसर्गिक समुदाय. वनस्पती आणि जीवजंतूचा एक मोठा समुदाय, नैसर्गिक समुदाय म्हणू आपण त्याला, त्याला म्हणायचं दॅट इज अ बायोमास. आता या बायोमास मध्ये आपण बघितलं तर डेझर्ट एक त्या ठिकाणी टेरेस्ट्रियल बायोमास बघायला मिळेल. ग्रासलँड एक त्या ठिकाणी बायोमास बघायला मिळेल. ऍक्च्युली 6 आहेत, त्यामधले आपण 6 आपण बघू शकतो. ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला हे पिक्चर मध्ये दिसेल. ओके, 6 बायोमास कशा आहेत. सम these are the biome distribution with respect to the temperate and the precipitations. आता डेझर्ट आपण बघितलं तर त्याला आपण काय म्हणतो, डेझर्ट. डेझर्ट म्हणजे की जिथं काय असते, पूर्ण वाळवंटी प्रदेश असतो. तिथलं जर आपण क्लायमेट जर बघितलं, डेझर्ट किती आहे जगामध्ये, डेझर्ट झोन एवढाच आहे, ग्रासलँड एवढा आहे, ट्रॉपिकल फॉरेस्ट एवढा आहे, टेम्परेट एवढा आहे, कोनिफर्स फॉरेस्ट एवढा आहे, आणि अर्कटिक अँड अल्पाईन टुंड्रा, हे टुंड्रा एवढा. म्हणजे जेवढ्या वेगवेगळ्या रंगामध्ये दर्शवलेलं जे काही या ठिकाणी अॅन्युअल प्रेसिपिटेशन आपल्याला बघायला मिळेल, डेझर्ट किती प्रमाणामध्ये आहे, त्याच्यानंतर ग्रासलँड किती आहे, त्याच्यानंतर ट्रॉपिकल फॉरेस्ट किती एरिया आपल्याला बघायला मिळेल, टेम्परेट फॉरेस्ट किती आहे, कोनिफर्स फॉरेस्ट किती आहे, आणि अर्कटिका अँड अल्पाईन टुंड्रा. प्रत्येक बाबीमध्ये आपण बघूया. आता डेझर्ट जर आपण बघितलं तर डेझर्ट जिथं की हॉट क्लायमेट असतं, डेझर्ट मध्ये काय असतं, हॉट क्लायमेट असतं. आणि जसं आपण बघितलं तर कोल्ड डेझर्ट पण आहेत. हॉट डेझर्ट आहे आणि कोल्ड डेझर्ट पण आहे. जसं आपण जर बघितलं की कोल्ड डेझर्ट मध्ये जम्मू आणि काश्मीर येतो. कोल्ड डेझर्ट मध्ये जम्मू आणि काश्मीर येतो, जिथं थंडी असते वातावरण 12ही महिने. तिथलं कसं असतं, कोल्ड असतं, थंड असतं. आणि हॉट क्लायमेट मध्ये बघितलं तर व्हेरी लिटिल रेनफॉल्स, तिथं काय असतं उष्ण वातावरण असतं. व्हेरी लिटिल रेनफॉल हॉट डेझर्ट मध्ये, तिथं पाऊस खूप कमी पडतो. जसं आपण राजस्थानमध्ये जर बघितलं तर राजस्थानच्या जवळपास 60 to 70% एरिया हा डेझर्ट आहे. जसं आपण बघितलं तर भारतामध्ये एकूण 6 स्टेट्स आपल्याला बघायला मिळतील की जे काही अंशी त्या ठिकाणी आपल्याला हॉट क्लायमेट बघायला मिळेल. जसं की पंजाबमध्ये आपल्याला बघायला मिळेल, हरियाणामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकामध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे. या 6 राज्यामध्ये आपल्याला हॉट डेझर्ट बघायला मिळेल. तिथलं कसं असतं, व्हेरी लिटिल रेनफॉल, हाय टेम्परेट एरिया. आता जर आपण बघितलं तिथलं तापमान जे असतं, टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस असतं. 50 डिग्री सेल्सिअस कुठलं, हॉट डेझर्ट मध्ये. आणि कोल्ड डेझर्ट मध्ये बघितलं तर -डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतं. आता हे झालं डेझर्टच्या संदर्भामध्ये. आता आपण बघू शकतो की ग्रासलँड जे आहे, जिथं ग्रासलँड म्हणजे लक्षातच येतं, त्याच्यावरूनच आपल्याला जास्त प्लांटेशन होतं, प्लांट ग्रो होतं, असं एरिया जो भूभाग आहे त्याला ग्रासलँड असं म्हणतात. मोर व्हिजिटेशन, टेम्परेट ग्रासलँड्स अँड दी, ह्या टेम्परेट ग्रासलँड मध्ये जसं बघितलं आपण, ग्रोथ कशी होती प्लांटची, हायली होत असते. ह्याला झाला ग्रासलँड. देन ट्रॉपिकल फॉरेस्ट. हा ट्रॉपिकल फॉरेस्ट जे आहे तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर कोणते राज्य त्यामध्ये, अंदमान अँड निकोबार इस्लँड्स, वेस्टर्न घाट्स, ओडिसा, आसाम, ह्या ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये येतात.
हे मिडल रिजन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. परफेक्ट सुटेबल टेम्परेचर हे त्या ठिकाणी ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये 15 ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. प्रमुख वनस्पती त्या ठिकाणी जर बघितलं आपण, बांबू आपल्याला बघायला मिळतील ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये. आणि ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये जे स्टेट येतात किंवा त्या ठिकाणी अंदमान अँड निकोबार आयलँड जो आहे, वेस्टर्न घाट्स, ओडिसा, आसाम ह्या राज्यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रॉपिकल फॉरेस्ट बघायला मिळतील. आसाममध्ये तर खूप प्रचंड आहे, की ओडिसामध्ये आपण जर बघितलं त्या ठिकाणी ट्रॉपिकल फॉरेस्ट, जास्त फॉरेस्ट संख्या, त्याला आपण ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणतात. त्याच्यानंतर चौथा आहे टेम्परेट फॉरेस्ट, कोल्ड एअर मॉसेस, त्याला आपण समशीतोष्ण कटिबंध असं म्हणतो, किंवा दॅट इज अ पोलार रिजनवर येतो तो टेम्परेट फॉरेस्ट. टेम्परेट फॉरेस्ट म्हणजे इथं जास्त प्रमाणामध्ये ग्रीनलँड्स आपल्याला ग्रीन प्लांट्स आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे सम त्याला म्हणतात दॅट इज अ कोल्ड एरिया. कोल्ड एरिया अतिशय थंड, तिथं काय की एकदम पोलार रिजनच्या जवळ असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर आहे की कोनिफर्स फॉरेस्ट, कोल्ड कंडिशन, अतिशय कोल्ड कंडिशन मध्ये, अतिशय म्हणजे जसं आपण बघितलं तर जसं की कोनिफर त्याच्या नावावरूनच, कारण की कोनिफरचा आता अर्थ काय होतो की शंकूच्या आकाराचे जे काही पानं असतात त्या ट्रीला, किंवा ट्री जी असते शंकूच्या आकाराची असते, म्हणून त्या ठिकाणी त्या एरियाला, त्या फॉरेस्टला काय म्हटलेलं आहे, कोनिफर्स फॉरेस्ट, कोल्ड कंडिशन. जसं देवदार आहे, अशोक आहे. तसं आपण जर बघितलं तर हिमालय आहे, हिमालयाचा जो प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, मेघालय, नेपाळ देश आहेत, नेपाळ, भूतान असेल. त्याच्यानंतर भारतामधले हिमालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय हे जे येतात कोनिफर फॉरेस्ट मध्ये येतात. आणि शेवटचा जो आहे अर्टांटिका अँड अल्पाईन टुंड्रा, फ्रीझिंग कंडिशन, इथं सगळी फ्रीझिंग कंडिशन असते, पूर्णपणे फ्रीझिंग कंडिशन असते. अंटार्क्टिका या जर ठिकाणी जर गेलं तर तिथं -35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. अल्पाईन टुंड्रा फाउंड्स इन अ माउंटेन रिजन्स ऑफ ओव्हर द वर्ल्ड. आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी अंटार्क्टिका फॉरेस्ट मध्ये त्या ठिकाणी -डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, फ्रीझिंग कंडिशन असते तिथं, फ्रीझिंग कंडिशन. हे झाले 6 मेजर ग्रुप्स ऑफ द टेरेस्ट्रियल बायोमास. एकूण 6 टेरेस्ट्रियल बायोमास आपल्याला बघायला मिळाले. आणि ह्या ठिकाणी बघू शकतो आपण मेजर बायोमास ऑफ द वर्ल्ड. ह्या पिक्चर्स मधून तुम्ही बघू शकता त्या पोलार रिजन्स कोणता आहे, हे टेम्परेट रिजन आहे, ट्रॉपिकल रिजन आहे, इक्वेटोरियल लाईन्स आहे, ट्रॉपिकल रिजन आहे, टेम्परेट रिजन आहे, पोलार लाईन आहे. हा या ठिकाणी बघा, हे स्पेसिफिक ओशन आहे, इंडियन ओशन आहे, अंटार्क्टिका ओशन्स आहे, अंटार्क्टिका ओशन्स आहे, अंटार्क्टिका ओशन्स आहे. ह्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्या मॅपवरनं आपल्याला हे लक्षात येते की एकूण 7 मेजर ग्रुप ऑफ द टेरेस्ट्रियल आहेत, हे त्यांचे मास जे आहेत, बायोटिक फॅक्टर्स आहेत. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मेजर बायोमास ऑफ द वर्ल्ड मध्ये आपल्याला बघायला मिळतील. आता आपण जर बघितलं तर हॅबिट इज दी, आता बघूया आपण या ठिकाणी हॅबिट काय आहे. जसं आता ह्या वेगळ्या 6 प्रकारच्या टेरेस्ट्रियल बायोमासमध्ये, 6 प्रकारच्या टेरेस्ट्रियल बायोमासमध्ये आपण जर विचार केला तर या ठिकाणी, तर हॅबिट जी आहे, हॅबिट म्हणजे काय आपण बघूया. त्याच्यानंतर नीचे काय असतं, हॅबिट अँड नीचे, द प्लेस or the set of environmental condition, place or the set of environmental condition around the organism to which it must adapt to survive and prosper. अर्थ काय होतो, आता आपण ह्या ठिकाणी राहतो महाराष्ट्रामध्ये, आणि
आपण जर जम्मू काश्मीरला राहायला गेलो तर त्या ठिकाणचं जे कमी एन्व्हायरमेंटचं जे काही कंडिशन आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे, सेट ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन अराउंड द ऑर्गॅनिझम, तिथले जे काही पॉप्युलेशन आहे, तिथे जे काही वाढणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही इतर सजीव असतील, त्यांनी काय केलेले स्वतःमध्ये अनुकूल केलं आहे, विच मस्ट बी अडॅप्ट टू सर्वायव्ह, जगण्यासाठी, सर्वायवल होण्यासाठी, अँड प्रॉस्पर, त्यांच्यासोबत आनंदानं जगण्यासाठी त्या इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये. जसं आपण इथून जर मुंबईला मूव्ह झालो तर आपल्या तिथं कसं दमट वातावरण आहे, तर आपण राहू शकत नाहीत तिथल्या. मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांना समुद्रकिनारा जवळच आहे, समुद्र किनाऱ्याच्या किनार त्या ठिकाणी तो बेट आहे, मुंबई बेट, आणि त्यामुळे लोकांना त्यांची सवय झालेली आहे, त्यांनी सर्व अडॅप्ट केलेलं आहे त्या सर्व त्या आपण जाऊन तिथे राहू शकत नाही साधारणपणे. तर प्रत्येकाची जी अडॅप्ट करण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत आपण जर बघितली ह्या ठिकाणी आपल्याला, ही हॅबिटॅट आहे. देन टर्म नीचे इज यूज टू दी डोनेट दी अ फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम इन इट्स इन्व्हायरमेंट. म्हणजे नीचे म्हणजे काय की एखाद्या ऑर्गॅनिझमने त्या फंक्शनल इन्व्हायरमेंट मध्ये काय केलेलं असतं, टर्म नीचे यूज टू डोनेट दी फंक्शनल रोल. सर्वाइव्ह झाला तर म्हणजे काय झालं, तो त्या एन्व्हायरमेंट मध्ये ऍडजस्ट झाला. नीचे इज दी, आता नीचे म्हणजे काय, आपण जर बघितलं फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम इन इट्स एन्व्हायरमेंट. हॅबिटॅट म्हणजे सरळ मराठीमध्ये जर सांगितलं, राहण्याची जागा. नीचे म्हणजे काय, रिस्पॉन्सिबिलिटी त्याला पाहिजे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्या एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट होणं त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण जर बघितलं तसं स्नेक असतील, मंकी असतील, किंवा वेगवेगळे जे असतात ते त्या एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा काय करतात, रोल प्ले करायला हवा, जसं एन्व्हायरमेंट बदलेल त्या पद्धतीनं. नीचे इन्क्लूड दी व्हेरियस अस्पेक्ट ऑफ दी लाईफ ऑफ अन ऑर्गॅनिझम लाईक द डाईट, शेल्टर. जसं आपण आहार बदलतो, जसं की वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण वेगवेगळे आहार घेत असतो, तसं प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो की त्यांच्याप्रमाणे व्हेरियस अस्पेक्ट ऑफ द लाईफच्या वेगवेगळे अस्पेक्ट, जसं आपण हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स घेत असतो. तसं आपण समर मध्ये जर बघितलं तर आपण कोल्ड्स जास्त, हॉट टेम्परेचर असतं, डाएट मध्ये चेंज करतो. हिवाळ्यामध्ये डाएट मध्ये बदल असतो. त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर हे हॅबिटॅट define the physical space of an organism with other living or non-living factors, and Nietzsche is describe how to the organism is linked with its physical and biological environment. म्हणजे त्या ठिकाणी नीचे काय होतो की त्या ठिकाणी तो त्या बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये, फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये तो लिंक होतो, जोडल्या जातो. अँड इन अ कॉलिक्युअल लँग्वेज हॅबिटॅट इज अ पोस्टल ऍड्रेस. आता आपण जर बघितलं कोलोक्युअल लँग्वेज मध्ये, कोलोक्युअल लँग्वेज म्हणजे काय, एक प्रचलित भाषेमध्ये आपण सांगितलं तर हॅबिटॅट म्हणजे काय, राहण्याची जागा. द पोस्टल ऍड्रेस, वाय नीचे इज द प्रोफेशन ऑफ ऑर्गॅनिझम. नीचे म्हणजे काय, एक त्याचं प्रोफेशन आहे ऑफ अन ऑर्गॅनिझम. हे झालं अशा प्रकारचे नीचे अँड हॅबिटॅट. आपण बघितलं ठिकाणी तर हे बघा ठिकाणी डिस्क्राईब केलेलं आहे कंपॅरिझन मध्ये. हॅबिटॅट इज अन एरिया वेअर द स्पेसिस lives and interaction with other factors and prosper. नीचे म्हणजे नीचे इज अ कॉन्सेप्ट हाऊ ऑर्गॅनिझम lives, live
और सर्वाइव्ह इन दी इन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये तो कशा पद्धतीने सर्वाइव्ह होऊ शकतो. नीचे इज द कॉन्सेप्ट हाऊ ऑर्गॅनिझम लिव्ह और सर्वाइव्ह इन द इन्व्हायरमेंटल कंडिशन. सपोज तुम्ही आता जॉब करण्यासाठी तुम्ही कुठं बाहेर गेलात आणि बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तिथलं इन्व्हायरमेंट सूट झालं नाही, तर त्या ठिकाणी काय होतं मग, किंवा त्या ठिकाणी आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं किंवा आपण अडॅप्ट करतो. नीचे इज अ कॉन्सेप्ट हाऊ टू अन ऑर्गॅनिझम लिव्ह or survive in the environmental condition, and habitat is a consist of the numerous niche. Niches do not contain the much components. Effect of temperature, rainfall, and other biotic factors and flow of energy from one organism to the other organism in an ecosystem. Habitat are support the numerous species at time. Support the single species at a time. Habit is a physical place, and is the habitat is not a specific species specific. Habitat species specific नसतो, निचे जो species specific असतो. नाउ हियर देन आपण जर बघितलं हॅबिटॅट काय असतं, डेफिनेशन जर आपण बघितलं हॅबिटॅटची, तर place area where the particular species lies in its habitat. A factor like the sunlight, average rainfall, annual temperature, type of the soil present, and other biotic factors affect the presence of the organisms. And ponds, river, ocean are the examples of the habitat and can be arboreal, terrestrial, aerial and aquatic. अशा पद्धतीचे जे काही एक्झाम्पल्स आहेत हॅबिटॅट्सचे कॅन बी अर्बोरियल, टेरेस्ट्रियल, एरियल अँड एक्वॅटिक. पाण्यामध्ये, एक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये, एरियल हवेमध्ये, टेरेस्ट्रियल लँडवर, अर्बोरियल त्याच्या थोडस वरती. आता आपण जर बघितलं टाइप्स ऑफ द नीचे, नीचेचे किती प्रकार आहेत. स्पेशलिटी हॅबिटॅट नीचे म्हणजे काय, त्याच्यानंतर आहे ट्रॉपिक नीचे, मल्टी डायमेन्शनल नीचे, त्याला हायपर व्हॉल्यूम नीचे म्हणतात, फंडामेंटल नीचे अँड रिअलाइज्ड नीचे, असे एकूण 5 प्रकार पडतात. पण त्याचे 5 प्रकार जर बघितले तर ह्यामध्ये जो आहे स्पेशियल नीचे किंवा स्पेस नीचे म्हणतात त्याला, किंवा स्पेस हॅबिटॅट्स. इट डील्स विथ द फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑर्गॅनिझम्स. पर्टिक्युलर एरिया ऑफ द रोल ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे स्पेस आहे, जो जागा आहे. डील्स विथ द फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑर्गॅनिझम. आपण समजा आपलं घर बांधलं 100 बाय 100च्या स्क्वेअर फीट मध्ये घर बांधलं, 100 बाय 100. मग काय झालं, स्पेशियल हॅबिटॅट नीचे. ट्रॉपिक नीचे की न्यूट्रिशनल लेवल्स बेस्ड ऑन दी ट्रॉपिक लेवल ऑफ एन ऑर्गॅनिझम द फूड चेन. म्हणजे त्याचा न्यूट्रिशनल लेवल कशी आहे, फूड चेन कसं आहे. तिसरं आहे मल्टी डायमेन्शनल नीचे. ह्याच्यामध्ये काय असतं की ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन दी ऑर्गॅनिझम इन द इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. म्हणजे मल्टी डायमेन्शनल नीचे मध्ये काय येतं, इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट म्हणजे त्याची पोझिशन कशी आहे. म्हणजे त्या ठिकाणी सायंटिस्ट काय करतात, ह्युमनाइज्ड, जसं आता काही जे असतात, आपण जर बघितलं मल्टी डायमेन्शनल म्हणजे की हायपर व्हॉल्यूम नीचे, की जेव्हा वातावरण बदलतं
की हे जे मल्टीडायमेन्शनल निचे जे आहे कशा पद्धतीने समजावून सांगितलं की ज्यावेळेस वातावरण ज्या पद्धतीचं असेल तेव्हा ते ऑर्गॅनिझम बाहेर पडतात. नंबर ऑफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, इट इज अ पोझिशन ऑफ ऑर्गॅनिझम इन द एन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. आणि फंडामेंटल niche is the absence of all competitors, this highly improbable. म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ. आणि हे जे फंडामेंटल निचे आहे ना, याला काय काल्पनिक निचे म्हणतो आपण त्याला. दिस अ आयडियल इमॅजिन. दिस इज अ हाय लेवल improbable. And last one is the realized niche is the basis of the competition for the resources available in the habitat. आपण जर बघितलं, एक जेवण असेल तर त्याला खाणारे 4 जण असतील, त्याला म्हणायचं रिअलाइज्ड निचे. इन अ प्रेझेन्स ऑफ द कॉम्पिटिशन फॉर द रिसोर्सेस अवेलेबल इन द हॅबिटॅट. हॅबिटॅट मध्ये किती प्रकारचे त्या ठिकाणी कॉम्पिटेटर्स आहेत, स्पर्धा आहे, त्याच्यावर ते त्या ठिकाणी टाइप ऑफ निचे असं आपल्याला बघायला मिळेल.